आता प्रत्यक्ष पाहणी आपण केली, त्या स्पॉटची पाहणी केल्यानंतर ज्या पद्धतीची घटना घडली ती निश्चितपणाने अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या एकूणच अनियमितता झाल्या असतील, त्या सगळ्या अनियमितता सुद्धा गंभीर आहेत. खरं तर अशा पद्धतीची घटनाच घडायला नको, कारण 2 वर्षापूर्वी आम्ही हॉस्पिटल बांधलं आणि मग त्याच्यानंतर अशा गोष्टी होणं हे आमच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते चुकीचंच आहे. फक्त प्रश्न असा आहे की नेमकं तो जो झालेली घटना आहे 3-3:30 वाजता रात्री झाली, त्या 3:30 वाजता झालेल्या घटनेचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा आपण घेतलं पाहिजे. आणि मी आपल्याला सांगतो की ते कारण शोधणं आणि त्या कारणाप्रमाणे ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्या गोष्टींच्यामुळे घडलंय या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आपण एक कमिटी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमतोय. या आयुक्तांच्या खालच्या अध्यक्षतेखालील कमिटीमध्ये एका बाजूला MSCBचे आपले इलेक्ट्रिकलचे चीफ इंजिनियर असतील, दुसऱ्या बाजूला एम्स सारख्या संस्थेतले सुद्धा नामवंत असतील, DMAR चे सुद्धा एक्सपर्ट असतील, की ज्या कमिटीनं पुढच्या 8 दिवसांमध्ये या सगळ्या वस्तुस्थितीचा अहवाल आणि त्याच्याबद्दल प्रत्यक्षात कोण दोषी आहे याच्याबद्दलची स्पष्टता त्या अहवालामध्ये येईल. त्या अहवालानंतर जे याच्यामध्ये ज्यांनी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल, ज्यांच्यामुळे या घटनाक्रमाला जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्या वरती अतिशय कडक कारवाई करण्याबद्दल त्या अहवालाप्रमाणे आम्ही पुढे जाणार. प्रथम दर्शनी 2022 ची पुनरावृत्ती आता सुद्धा झाली आहे. नाही, या सगळ्याच गोष्टीची चौकशी होईल. मुळातच फायर सेफ्टीचे नॉर्म्स आणि त्याचं ऑडिट झालं असेल तर ते कसं झालं, पार्ट फर्स्ट आहे. मशिनरी जर असतील तर त्या मशिनरी अशा पद्धतीच्या योग्य होत्या की अयोग्य होत्या, या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल. या 8 दिवसांच्या मध्ये या सगळ्या चौकशीच्या अहवालामध्ये प्रत्यक्षात सगळे एक्सपर्ट्स आपल्या करेक्ट अशा पद्धतीच्या ओपिनियनने आपली फाइंडिंग्स काढतील. त्या फाइंडिंग्स प्रमाणे त्या सगळ्यांच्या वरती आपण आरोप निश्चिती करणार. फायर फॉगस जे होते ते सुद्धा बंद होते. जर फायर फॉगस सुरू असते तर काही प्रमाणात आग विझली असते. अगदी बरोबर आहे. एखादी ज्या वेळेला आपण ही आस्थापना सुरू करतोय त्यावेळेला त्या आस्थापनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असणं अपेक्षितच आहे. आणि जर ते झालं नसेल चालू तर का नाही झालं, पण प्रत्यक्ष याच्याबद्दलची जी काही एक्सपर्टची टीम आहे त्या एक्सपर्टच्या टीमचं ओपिनियन घेऊन आपण त्याच्यावरती पुढे सस्पेंशन के अलावा पहला सायरन भी नहीं बजा क्या? धुएं को लेके आता है जो धुएं को लेके जो सायरन बजता पहले वो सायरन भी फेल था क्या? पानी तो दूसरा पार्ट है, उसके पहले पार्ट यदि धुआं निकलता तो सायरन भी आता है. बिल्कुल ठीक है, वो भी फेल हुआ. बिल्कुल आप बराबर बोल रहे हैं. सायरन तो पहले बजना ही चाहिए, उसके बाद स्प्रिंकलर की बात होगी. ये दोनों अगर अगर नहीं हुआ है तो उसके लिए भी जो कुछ प्रॉब्लम है उस प्रॉब्लम के मूल तक जाएंगे और हम लोग उस पर कार्रवाई. मुख्य कारण कोई मालूम पड़ा कि आग क्यों लगी? आज अभी हम नहीं कह सकते. कोई कहानियां जो चल रही है उसमें आपके वेंटिलेटर फूट गया, वेंटिलेटर ब्लास्ट हो गया, हाँ, इसमें कितनी सत्यता है? वेंटिलेटर के ब्लास्ट होने के क्या उसमें कोई भी ऐसा ज्वलनशील पदार्थ या गैस नहीं है, उसमें चैम्बर नहीं है कोई भी, यानी कोई बात को छुपाया जा रहा है कि वेंटिलेटर को सामने रख के. आपल्याला याच्यापूर्वी CM साहेबांनी सांगितलेलं आहे की दुर्दैवी घटना घडली त्याच्यामध्ये ज्या घटना घडली त्याच्याबद्दल 5 लाख रुपये प्रमाणचं कॉम्पेन्सेशन आपण नुकसान भरपाई आपण देतोय. जखमींच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी आपण घेतोय आणि त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना त्या सगळ्या पेशंटची जबाबदारी घेऊन आपण पुढे जातो. मोठे मोठे हॉस्पिटल आहे, सुपर स्पेशालिटी आहे, डफरी हॉस्पिटल आहे, पंजाबराव देशमुख आहे. यंत्रणेतल्या सगळ्या आस्थापनांच्या मध्ये मध्य टप्प्यात ज्या पद्धतीची भंडाऱ्याची घटना घडली त्याच्याही पूर्वी काही खासगी हॉस्पिटलमध्ये घटना घडल्या, त्यानंतर ऑडिट आपल्याला फायर ऑडिट बद्दलचे आपले रूल्स क्लिअर आहेत. केवळ आपल्याकडे नाही तर प्रायव्हेट मधल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा याबद्दलची स्पष्टता घेतल्याशिवाय आम्ही सगळ्या त्या हॉस्पिटलला परमिशन देत नाही. अशा वेळेला शासकीय हॉस्पिटलमध्ये हे होण्यासाठी उशीर झाला असेल, फायर ऑडिटचं जे काय आपल्याला परत त्याच्याबद्दलचे सर्टिफाय करायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये उशीर झाला असेल तर या सगळ्या गोष्टींची सुद्धा या कमिटीच्या माध्यमातून चौकशी होईल. त्या चौकशीमध्ये जे यंत्रणांमधले लोक सुद्धा जर काय याच्यामध्ये डिले केला असेल, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल तर या सगळ्या गोष्टी सुद्धा त्या अहवालात येतील आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकारी महोदय आहे म्हणून तुमच्या सोबतीला उपस्थित आहे म्हणून विचारतो. माहिती असेवा CS कार्यालयाने PW ला हे कळवलं की आमचं संपलेलं आहे, मुदत संपलेली आहे, या संदर्भात निधी नसेल आणि म्हणून जर फायर ऑडिट रिनोव्हेशन नूतनीकरण होत नसेल तर मग ती जबाबदारी मग प्रशासनाची धरून कसं चालणार? मी आपल्याला सांगतोय, निधी नसेल तर निधी मागणी केली पाहिजे, निधीसाठी पाठलाग केला पाहिजे. शासनाची प्राथमिकता ही लोकांच्यासाठी आहे. निधी आपण देतोय ते यासाठीच देतोय. त्यामुळे माझी आपल्याला म्हणजे मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की या सगळ्या प्रक्रियेची ज्यावेळेला आपण चौकशी करू त्यावेळी प्रत्यक्षामध्ये आपल्याला वस्तुस्थिती समोर येईल. संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीचा डिले झाला असेल, एखाद्या कंपनीनं चुकीच्या पद्धतीने मशिनरी दिल्या असतील, ज्या पद्धतीने ते आपल्या इलेक्ट्रिकलचा सगळा फायर ऑडिटच्या मध्ये काय अनियमित झाले असतील, या सगळ्या गोष्टींची एक्सपर्टच्या टीमच्या माध्यमातून चौकशी होईल आणि ती सुद्धा फार कालावधी न लावता पुढच्या 8 दिवसांमध्ये
यातल्या एकूण रिपोर्ट प्रमाणे आपण त्यांच्यावरती कारवाई वेंटिलेटर में आग लगने के लिए ऐसा कुछ नहीं सर कोई त्यांना बोलू द्या त्यांना बोलू द्या ना त्यांना बोलू द्या ना त्यांना बोलू द्या. नाही, माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. त्या घटनेतल्या दुर्दैवीपणातनं काही गोष्टी आम्हाला शिकाव्या लागतील आणि काही गोष्टींबद्दल जे याच्यामध्ये दोषी असतील त्यांना सुद्धा जबाबदार धरावं लागेल. मग व्हेंटिलेटरचा विषय असेल, इलेक्ट्रिसिटीचा विषय असेल, आमच्या यंत्रणेतले दोष असतील, जे दोषी असतील त्या कुठल्याही दोषीची गय केली जाणार नाही. कारण जी घटना घडली आम्ही बाकी सगळं करू, परंतु त्या 3 मुलांचा आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही नाही काय करू शकत. याच्या इतकं दुर्दैव दुसरं कुठलं नाही. ज्यांना टेंडर दिलं त्यांना हो. ब्लॅकलिस्ट करण्यात येईल का? हा? ज्यांना टेंडर दिलं होतं त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल बिलकुल. टेंडर कुठून घेतलं? सर एक रिक्वेस्ट है इसमें क्या है, जिला कोई एखादा पत्रकार आपकी समिति में नहीं आ सकता. टेंडर होता है संपूर्ण महाराष्ट्र. या सगळ्या गोष्टींची माहिती येईल आपल्यासमोर. टेंडर जे असेल त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्या सगळ्यांच्या वरती कारवाई होईल. ती कारवाई व्हावीच लागेल. कारण अशा सर, विशेष म्हणजे सर 6 तारखेला गेलेली आहे ते कंपनीचे अधिकारी येऊन तपासून गेलेले आहेत तरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर तुमच्या चौकशीमध्ये हाही मुद्दा अधोरेखित कराल. 6 तारखेला 6 तारखेला येऊन गेलेले आहे. इंस्पेक्शन हो गया उसका 6 तारीख से. अच्छा 15 ही दिन बाद ये वापस प्रॉब्लम आता है. सर फायर ऑडिटचा या कंपनी अशा प्रकारची घटना या घटना अशा पद्धतीच्या घटना अपेक्षित नाही, परंतु दुर्दैवानं काही ठिकाणी अशा अनियमितता झाल्या असतील तर त्याच्यामुळेच हे घडलंय. त्यामुळे याच्यावरती एकतर पहिल्या टप्प्यात आज इथं चौकशी समितीच्या माध्यमातून पहिला मुद्दा म्हणजे आज याच ठिकाणी आम्ही त्या 8 दिवसांमध्ये त्याच्यावरती कारवाई करतोय. आणि उद्या मंत्रालयात एक बैठक आम्ही घेतो की ज्या बैठकीमध्ये एका बाजूला शासनाच्या आणि शासनाबरोबर सर्व खाजगी आस्थापनामध्ये असणाऱ्या सुद्धा फायर ऑडिटचे नॉर्म्स बाकीच्या गोष्टी सुद्धा योग्य पद्धतीने कंप्लाय करण्याबद्दलच्या अधिक काळजीपूर्वक काम करण्यासाठी आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून आपण सूचना मेडिकल